तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये करतोय. अनेक दिवसापासून नवी मुंबई शहरामध्ये गढूळ पाणी येत आहे. या दृष्टीने अनेक नागरिकांची तक्रारी वाढताना दिसून येत आहे. पाणी पुरवठा विभागाकडे लोक तक्रारी करतायत, महापौरांकडे करतायत, आयुक्तांकडे करतायत. गढूळ पाणी नेमकी काय येतं यासाठी नवी मुंबईच्या महापौर जे आहे सुजाता पाटील यांनी आज मोरबे डॅमचे अधिकाऱ्यांसह उपमहापौर दशरथ पाटील, जयाजी नाथ जे नगरसेवक आहेत आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आज पाहणी केलेली आहे. त्यामुळे मोरबे डॅम मध्ये त्यांनी अनेक ज्या सूचना असतील अधिकारी प्रशासनाला देण्याचा प्रयत्न सुजाता पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून या गढूळ पाणी नेमकी शहरामध्ये काय येतं, पनवेलला पण गढूळ पाणी येताना आपण दिसून आलं, नवी मुंबई शहरामध्ये गढूळ पाणी येत आहे. या तक्रारीचा पाडा काही लोकांनी सोशल मीडियातून वाचला. मग महापौरांना जाग आली आणि महापौरांनी थेट मोरबे डॅम गाठलेला आहे. मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत सुजाता पाटील यांनी शासकीय गाडी जी आहे त्यांची गाडी न वापर करतात परिवहन जी नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था आहे, बस आहे, त्या बसनी नवी मुंबई महानगरपालिका ते चौक पर्यंत खालापूर मधलं ते मोरबे डॅम पर्यंत जो आहे परिवहन व्यवस्थेने त्यांनी प्रवास केलेला आहे. अधिकाऱ्यांसोबत त्यांनी प्रवास केला, पत्रकारांसोबत त्यांनी या एका बसमध्ये प्रवास केलेला आहे. एकूणच काय, जर आपण विचार केला तर महापौरांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत अशा प्रकारचा दौरा केला. पाण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच काय, या दृष्टीने जर आपण विचार केला तर महापौरांनी पाणी पुरवठा दृष्टीने महत्वाची जे आहे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत माध्यमांसोबत जे आहे ते जाण्याचा प्रयत्न एका बसनी सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच काय, या संदर्भामध्ये महापौरांनी कुठल्याही गाड्याचा ताफा न वापरलाय, प्रोटोकॉल न वापरता एक सर्वसामान्य महिला म्हणून एक परिवहन व्यवस्थेमध्ये बसमध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्यासोबत अधिकारी, नगरसेवक होते. त्यामुळे मोरबे डॅम्पवर महापौरांनी कुठल्याही गाडीचा न वापर करता स्वतः एक प्रोटोकॉल न पाळता एक सर्वसामान्य महिला म्हणून बसनी प्रवास करत मोरबे डॅमवर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.